मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावरून ठाण्यात येण्यासाठी मोठी वाहतूक कोंडी असते। मात्र आता या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे। मुंबई आणि ठाण्यातून प्रवास करणाऱ्या रहिवाशांना आता लवकरच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर या समृद्धी महामार्गाशी थेट जोडता येणार आहे। या आठवड्यात दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत आहेत। मुलांना घेऊन बाहेर फिरायचा विचार करताय का? काहींनी तर आधीच बुकिंग केली असेल, पण आपले बुकिंग खरे आणि सुरक्षित आहे का याची खात्री करणे गरजेचे आहे। मुंबई समाज माध्यमांवर आकर्षक जाहिराती देऊन तिकीट, रिसॉर्ट, व्हिला, हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत। समृद्धी महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा असे समीकरण ठरल्याची चर्चा आहे। हा नको, अन्य मार्गावरून चला अशी सावधगिरी घेणे सुरू झाले होते। मोठा अपघात झाला की शासन पातळीवर दखल घेतल्याचे चित्र उमटत असे, पण आता खास समृद्धीसाठी पोलीस चमू स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे। गृह राज्यमंत्री डॉक्टर पंकज राजेश भोयर यांनी पुढाकार घेत हा अंमल केला। तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पण त्यांनी दिलेत। राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे, संलग्न महाविद्यालय, खासगी विद्यापीठांतील विद्यार्थी सुरक्षितता तक्रार निवारणाबाबत राज्य सरकारने पाऊल उचलले आहे। त्यानुसार राज्यात विद्यार्थी सुरक्षितता तक्रार निवारणासाठी आता धोरण तयार करण्यात येणार असून त्यासाठीचा मसुदा तयार करण्यासाठी 12 सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे। समितीला अहवाल सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत। अशात हिंगणा विधानसभा मतदारसंघातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये एकाच घरात तब्बल 200 पेक्षा जास्त मतदार आढळून आल्याचे दिसून येत आहे। कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरून एक मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे। राज्याचे ग्रामीण विकास आणि आयटी मंत्री प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून सरकारी जागेत आरएसएसच्या कार्यावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे। प्रियांक खरगेंच्या मागण्यावरून भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना प्रियांक खरगेंचे वक्तव्य हे प्रसिद्धीसाठी असल्याचे म्हटले आहे। पुणे शहरात घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना चंदननगर परिसरात घडलेल्या एका घटनेत चोरीसाठी आलेल्या 3 चोरांना नागरिकांकडून बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीत एका चोराचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत। जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे। राजकारणात उलथापालथ होईल, भारतीय लष्कराचे नाव जगात चमकेल, 7 दिवसात पाऊस पडेल अशी भाकणूक हजारो भाविकांच्या साक्षीने फरांडे बाबा नानादेव वाघमोडे महाराज यांनी कथन केली। धनगरी ढोल कैताड्यांच्या निनादात भंडारा, खोबरे, खारीक आणि लोकरीच्या मुक्त उधळणीत श्री विठ्ठल बीरदेवाच्या नावानं चांगलं भलचं अखंड गजरात रविवारपासून पठाणकोडिलीच्या श्री विठ्ठल बीरदेव यात्रेस भक्तिमय वातावरण प्रारंभ झाला। सेवानिवृत्त केंद्र प्रमुखाच्या हत्येचा आरोपीस असलेल्या किस्मत मोहम्मद अली सय्यद याने मागील 6 महिन्यांपासून मूल तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला फसवून पळवून नेले। तिला लग्नाचे आमिष दाखवून घरी ठेवले। या काळात वारंवार अत्याचार केल्याचा मुलीचा आरोप आहे। या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो कायदा व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। विधानसभा निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी भाजपने रणनीती आखली होती असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केला। भाजपने डमी उमेदवार म्हणून पुतणे अमरीश राव यांना माझ्या विरोधात उभे केले। 5 कोटी रुपये देखील खर्च केले होते, पण जनतेने माझ्याच बाजूने कौला दिला असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय। लोकशाहीने सर्वसामान्यांना बहाल केलेल्या न्याय, शासन व प्रशासन या व्यवस्थांनी समन्वयाने काम केल्यास उत्तम काम उभे राहते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे आज देश विकासाच्या मार्गावर कार्यरत आहे। शेजारील राष्ट्रांशी तुलना करता देश स्थिरपणे विकसित राष्ट्राकडे प्रगती करत आहे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले। नैसर्गिक आपत्तीने होरपळून निघालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू यांनी पुन्हा एकदा मानव सेवेचा वारसा जपत पुढाकार घेतला आहे। संस्थानतर्फे तब्बल 11 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी सुपूर्द करण्यात आलाय।
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माझी लाडकी बहीण योजना आणण्यात आली। गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा यंदाचा सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी उद्यापासून पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये थेट जमा होणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। अल्पवयीन मुलावर भावनिक दबाव टाकून त्याच्याकडून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील एका गावात अवघ्या 12 वर्षाच्या एका युवकाने अल्पवयीन मुलीच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं। त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करत तब्बल 3.5 लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत, मात्र नेत्यांच्या मागे पुढे फिरणाऱ्या कार्यकर्त्याला नाही तर जनतेसाठी झटणाऱ्या जनसेवकाला तिकीट दिले जाईल असे सांगत या निवडणुकांमध्ये भाजपला बहुमताने विजयी करा, यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना रविवारी केले। केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी मंत्रीपद सोडून पुन्हा एकदा सिनेसृष्टी जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। मंत्री झाल्यामुळे उत्पन्न घडल्याचं त्यांनी म्हटलं आहे। त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ केला आहे। आपल्या जागी राज्यसभेचे खासदार सी सदानंद मास्टर यांना मंत्रिमंडळात संधी दिली जावी अशी शिफारस त्यांनी केली आहे। सुरेश गोपी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे राज्यमंत्री आहे। मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील पोलिसांवर गंभीर आरोप झाले आहेत। पोलिसांनी हवालाचे 1,45,00,000 रुपये लुटल्याचा आरोप आहे। घटना सिवनीतील बंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। या प्रकरणात एका उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासह एकूण 10 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं आहे। केरळमधील तिरुवनंतपुरम येथील थंपनूर येथील एका लॉजमध्ये गुरुवारी सॉफ्टवेअर इंजिनियरचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। 26 वर्षीय आनंदू अनजी याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे। आपल्या बालपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांकडून वारंवार लैंगिक छळ झाल्याचे त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे। करवा चौथचा व्रत सोडण्याच्या काही मिनिटांपूर्वीच एका महिलेचा मृत्यू झाला आणि परिसरात खळबळ माजली। पंजाबमधील कर्नाला येथून ही दुःखद घटना समोर आली आहे। करवा चौथसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ही महिला तिच्या मैत्रिणीसोबत नाचत असताना अचानक तिचा हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा जागीच मृत्यू झाला आहे। क्रिकेट सामन्यात शेवटचा चेंडू टाकल्यानंतर गोलंदाजाने अखेरचा श्वास घेतल्याची घटना घडली आहे। सामन्याच्या अखेरचा चेंडू टाकताच हा गोलंदाज अचानक मैदानात कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला। मुरादाबादच्या बिलारी ब्लॉकमध्ये झालेल्या एका क्रिकेट सामन्यात ही घटना घडली आहे। ही घटना बिलारी येथील साखर कारखान्याच्या मैदानावर घडली, जिथे उत्तर प्रदेश वेटरन्स क्रिकेट असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली होती। 2024 मध्ये बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाले, त्यावेळी अल्पसंख्याकांविरोधात विशेषतः हिंदू विरोधी अमानवीय घटना घडल्या होत्या। त्यानंतरही हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या घटना समोर आल्या होत्या। भारत सरकारने या घटनांचा निषेध केला होता, पण आता हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी हिंदू पीडितांना देशभक्तीचे ज्ञान पाजळले आहे। त्यांनी हिंदू समुदायांना आग्रह केला की स्वतःला अल्पसंख्याक म्हणून न घेता बांगलादेशचे नागरिक आहात हे लक्षात ठेवा। अमेरिकन अर्थव्यवस्थेवरील कर्जाचा भार डोनाल्ड ट्रम्प यांची मोठे डोकेदुखी बनला आहे। चीनने अमेरिकेच्या कर्जातून माघार घेतल्याने आणखी चिंतेचे विषय बनले असून यामुळे जागतिक आर्थिक गोंधळ निर्माण धोका वाढला आहे। परिणामी अमेरिकन चलन डॉलर कमकुवत होऊ शकते। मात्र या दरम्यान एक प्रश्न उपस्थित होतो, ते म्हणजे की जगातील सर्वात मोठा कर्जदार हळूहळू कर्ज फेडण्यात चुकला तर काय होईल। मागील 2 वर्षांपासून चालू असलेलं इस्रायल व हमास मधील युद्ध आता पूर्णपणे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे। हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेत गाझा पट्टीत शांतता निर्माण व्हावी यासाठी 20 कलमी कार्यक्रम मांडला होता। हा प्रस्ताव इस्रायल व हमासने स्वीकारला आहे। तसेच मध्य पूर्व आशियामधील अनेक मुस्लिम राष्ट्रांसह चीन व फ्रान्सने त्यास पाठिंबा दर्शवला आहे। हमासने 7 ओलीस नागरिकांना रेड क्रॉस कडे सोपवला आहे। इस्रायल आणि हमास युद्धात युद्धविरामाच्या अंतर्गत सुटका करण्यात येणारे हे पहिलेच 7 ओलीस नागरिक आहेत। त्यांची अवस्था नेमकी कशी आहे हे अद्याप समजू शकलेले नाही। हमासने सांगितले आहे की इस्रायलने 1900 पॅलेस्टाईनना सोडावं, त्या बदल्यात आम्ही 20 जिवंत ओलीस नागरिकांना सोडत आहोत। त्यापैकी 7 जणांना आम्ही रेड क्रॉस कडे सोपवलं आहे।
32 वर्षीय युक्रेनियन क्रिप्टो इन्फ्लुएन्सर कॉन्स्टँटिन गॅलिश यांचा मृतदेह त्यांच्या लॅम्बोर्गिनी कारमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे। गाडीत बंदूक सापडल्याने कॉन्स्टँटिन गॅलिश यांनी स्वतःला गोळी झाडत आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। क्रिप्टो मार्केटमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे त्यांनी आयुष्याची अखेर केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। बिटकॉइन आणि इथेरियम मधील गुंतवणुकीसह $30 दशलक्ष गॅलिश यांनी मार्केट क्रॅशमध्ये गमावले होते। राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने यूजीसी नेट डिसेंबर 2025 परीक्षेचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे। ही परीक्षा 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर संगणक आधारित चाचणी पद्धतीने घेतली जाईल। या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून उमेदवार 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात। सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये वाढणारा कृत्रिम प्रज्ञेचा प्रभाव लक्षात घेत शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे। शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 पासून देशभरातील शाळांमध्ये तिसऱ्या इयत्तेपासून म्हणजेच प्राथमिक शिक्षणातच AI या विषयाचा समावेश करण्यात येणार आहे। यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि शिक्षण मंत्रालय यांच्यातर्फे नवा अभ्यासक्रम प्रशिक्षण आराखडा तयार केला जात आहे। कार्तिक आर्यन, अभिषेक बच्चन आणि आलिया भट्ट यांनी अनुक्रमे चंदू चॅम्पियन, आय वॉन्ट टू टॉक आणि जिगरा या चित्रपटांसाठी सर्वोत्तम अभिनयाचे पुरस्कार पटकावले, तर लापता लेडीजनं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळवलाय। तसंच लापता लेडीज मधील भूमिकेसाठी छाया कदम यांना शाहरुख खान यांच्या हस्ते सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलेकने करवा चौथच्या निमित्ताने लिहिलेल्या पोस्टमध्ये खुलासा केला की तिला दारूचं व्यसन होतं। 5 वर्षांपूर्वी दारू सोडल्याचंही तिने या पोस्टमध्ये सांगितलं आहे। तिने हे देखील स्पष्ट केलं की कधीही सिगारेट किंवा इतर कोणत्याही अंमली पदार्थांचे सेवन तिने केलेले नाही। भारतीय अंडर-19 स्टार वैभव सूर्यवंशी मागील वर्षापासून चर्चेचा विषय बनला आहे। वैभव IPL 2025 मध्ये आणि इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रभावी कामगिरी केली। त्यात आता त्याचेच फळ त्याला मिळालेले दिसत असून त्याला 2025 ते 26 रणजी ट्रॉफीसाठी बिहार टीम मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। वैभव बिहार संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त झाला आहे। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।